आला मित्रांनो गॅरेजवर. काय डिओचं टँक काय व्हायला लागलं, हे पेट्रोलच खाली येणार. ह्याच्या डिओमध्ये हे बघू काय म्हणतात, कॉक बघावं लागेल. काय इलाज नाही आता, काय करावं. लय वेळ चेक केलं पण काय त्याचं ते प्रॉब्लेम सापडा ना कुठं. सेल्फ मारली, किक मारली, पण टँक म्हणतो आज मूड नाही. म्हणजे पेट्रोल तर आहे पण खाली येत नाही. अजून शेड मारायला ते आता सुरुवात ते आपल्या रोडला हायवेला इकडले त्याच्या पुढे आता आपण लोक म्हणतात पेट्रोल संपलं असतं. आपण पेट्रोल संपलं असतं तर मी टँक कशाला उघडलं असतं. तर प्रॉब्लेम कॉकमध्ये आहे हे कोणी सांगायचं. हे लय बी खोपाड्यात आहे ते फ्यूल टँक बी उगच आता डोसकलो की पहिलं जरा येत होतं मागं. काय झालं तर वेळ चालू केली तिकडे पेट्रोल येत होतं आणि आता नंतर काय झालं काय माहिती या डोसकं खोलून तर ॲक्च्युली प्रॉब्लेम तर बघावं लागेल नंतर उगत त्याला झटत बसायचं किती वेळ. काय व्हायला लागले, दोन नळी असते त्या पेट्रोल यायची एक असते आणि हवेची एक असते. इकडून इंजिनला एक जोडलेलं असते आणि एक हवेचं एक असते आणि पेट्रोलचं एक असते. त्याची हवा काय करते ओढते कॉम्प्रेसरमध्ये. इकडून एक बोललं की इकडून पेट्रोल सोडते. काय ते सकाळपासून लाटा लागत त्याला छाड त्याला मिळ लागणार ना काय गाव कुठं उघड डोकं दुखी नुसती. भाऊ काढून तर कॉक काढावा, कॉक काढून तर बघावं काय होतं विषय. डिओमध्ये ऑटो फ्यूल टँक असतो. इंजिन वॅक्यूम आला की तो म्हणतो चल पेट्रोल सोडतो. वॅक्यूम नाही आला तर फ्यूल कॉक नाही रे बाबा मी झोपलो आता, बघू परत जेव्हा मूड होईल तेव्हा. काय सांगू तुम्हाला, उगाच असली नाटकं असतात. लक्षणं अशी आहेत की सेल्फ मारले तरी डिओ शांत, किक मारली तरी ॲटिट्यूड खूप. बाबा पाईप काढला तर पेट्रोल गप. म्हणजे काय, डिओ बोलतोय प्रॉब्लेम माझ्यात नाही कॉकमध्ये आहे. उगं काय अंगाला झटते तरी. आता जरा आपण चेक करू. पेट्रोल पाईप काढतो, जरा वॅक्यूम पाईपला जरा थोडा ढकलतो. जर ढकलून देऊन पण पेट्रोल येत नसेल तर पेट्रोल कॉकनं ठरवले आज पेट्रोल काय सुट्टीवर. उद्या बघू आता काय ते. जर पान आणायमध्ये गेलो जर पानं ते खोला तर आणावं लागेल का नाही काहीतरी. का उगाच बाहेर येऊन तुम्हाला टँकचं सांगायचं. टँक कोपऱ्यातच आता तुम्हाला दिसतं का नाही काय कळणार. आता हे कुठल्या साईडून मोबाईल ह्याला बी कळतं का नाही मोबाईल जरा अलीकडे पाहावं बघावं जरा इकडून कसा दिसायचं ते. कुठं नाही नुसतं. आता मात्र दोनच उपाय, एक तर पेट्रोल कॉक साफ करावं लागेल, नाहीतर नवीन पेट्रोल कॉक बसावं लागेल. पर्याय नाही बा, कारण हा जुना कॉकच म्हणतोय आता की मी लय काम केले, अजून काय काम होत नाही आपल्याचं. आता घरी बसतो, आता रिटायरमेंट. पेट्रोल आहे ना येऊ कधीच येतात मॉडेल जुना मॉडेल.
काय झालं सांगतो बसायला लागते उभं पेट्रोल जे ना मग आता काय गोष्ट काय चॉकअप झालं असेल कसं असतं बघा सिस्टीम कुठं काय असतं काय व्हिडिओ चालू काय लागतो हां चालेल ही पूर्ण इंजिन आहे का टू व्हीलर चालतं आहे का सगळी हां टू व्हीलर चालतं चालू सेम ते सगळं असतं ते आठ तेवढं म्हणजे सेम हे नसते वेगळं मागं कसं कारण मागं कवर तसा उगाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर कराच आणि तुमची डिवा असा ड्रामा करत असेल तर द्या पाठवून माझ्याकडं तिला काय ते सोक्ष मोक्ष एकदा लावूनच जाऊ आज काय असेल ते